50,000 किंवा 50,000च्या वरचे जे काही व्यवहार आहेत ते सर्व काही पॅन कार्डनं चालतात किंवा त्यासाठी पॅन कार्ड हे आवश्यक आहे. परंतु पॅन कार्डमध्ये आता काही अपडेशन आलेले आहेत. 25 नोव्हेंबर 2024च्या सरकारद्वारे घेण्यात आलेल्या प्रेस रिलीजनुसार ई गव्हर्नन्सचा हा प्रकल्प त्यांनी राबवला आहे, ज्याद्वारे पॅन कार्ड 2.0 असा हा प्रकल्प आहे. आणि यामध्ये जुने पॅन कार्डच्या ऐवजी नवीन पॅन कार्ड येणार आहे. आणि नवीन पॅन कार्डसाठी कुठे अर्ज करायचा आहे, फीस किती लागेल, कधीपर्यंत अर्ज करता येणार आहेत, याबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. सरकार जुन्या पॅन कार्डऐवजी नवे पॅन कार्ड आणणार आहे. त्यासाठी त्यांनी पॅन कार्ड 2.0 या नावानं नवीन अपडेशन आणलेलं आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की जुने पॅन कार्ड जे आहे ते बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी जुन्या कार्डवर अपडेशन येणार आहे. त्यासाठी त्यांनी ही योजना आणलेली आहे 2.0. यावर जुन्या कार्डवर QR कोड नव्हता, यावर आता नवीन पॅन कार्डवर QR कोड असेल आणि हे जुने कार्ड हे पूर्णपणे बंद होणार आहे. नव्या पॅन कार्डवर असलेला QR कोड हा शासनाला एका क्लिकवर तुमच्या पॅन कार्डवरची सर्व माहिती मिळवण्यासाठी सहज व सोपे होणार आहे. हे कार्ड डिजिटल व जास्त सिक्युअर सुद्धा असेल. त्यासाठी तुमच्या मनात काही शंका, काही प्रश्न पडले असेल की यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, तर यासाठी अजिबात कुठेही अर्ज करायचा नाही आहे. जुने कार्ड हे आपोआप बंद होईल. त्याऐवजी तुम्हाला प्रत्येकाला नवीन पॅन कार्ड 2.0 हे तुमच्या पत्त्यावर येईल. तुम्हाला कुठलीही फीस देण्याची गरज नाही आहे. म्हटले कुठलीही फीस तुम्हाला लागणार नाही. हे तुमच्या पत्त्यावर येईल किंवा तुम्हाला ते तुमच्या ईमेलवर, जो पॅन कार्डला अटॅच ईमेल आहे त्या ईमेलवर सुद्धा तुम्हाला हे पॅन 2.0 मिळून जाईल. हे पॅन कार्ड आधार कार्डप्रमाणे, म्हणजे आत्ता ज्या आधार कार्ड आहेत त्या आधार कार्डवर QR कोड आहे त्यासारखंच असेल. तुमचा जुना पॅन नंबर आहे तोच असेल. जो जुना पॅन कार्डवर जो जुना नंबर आहे तुम्हाला तोच असेल. त्यात कुठलाही बदल होणार नाही. आधारसारखंच तुमच्या आधारवर ज्या पद्धतीनं QR कोड असेल त्याच पद्धतीनं तुमच्या पॅन कार्डवर सुद्धा तशाच पद्धतीचा छापील QR कोड येईल. याशिवाय हे डिजिटली स्वरूपात असेल आणि ते जास्त सिक्युअर असेल, असं भारत सरकारद्वारे केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी 25 नोव्हेंबर 2024 एक प्रेस रिलीज करून त्यानुसार ई गव्हर्नन्स हा प्रकल्प आहे असं जाहीर केलेलं आहे. याद्वारे कुठेही अर्ज करायचे नाही किंवा अर्ज करायची गरज नाही, फीस द्यायची गरज नाही. कार्ड जसे आहे, म्हणजे कार्डवर जसा तपशील आहे तसेच राहणार आहेत. त्यात बदल करण्यात येणार नाही. फक्त QR कोड असलेलं कार्ड मिळणार आहे. ते डिजिटल स्वरूपात आपल्याला पॅन कार्ड मिळणार आहे. ते तुम्हाला घरपोच तुम्हाला मिळेल किंवा तुमच्या अटॅच असणाऱ्या ईमेलवर असेल. जर कुणाला प्लॅस्टिक कोटेड पाहिजे असेल किंवा प्लॅस्टिक स्वरूपात हवे असेल तर फक्त 50 रुपये देऊन ते तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला ते नको असेल, साधंच हवं असेल, तर ते तुम्हाला कुठलेही शुल्क न भरता निःशुल्क तुम्हाला ते मिळून जाईल. नवीन कार्ड तेही तुमच्या घरपोच किंवा घरपत्त्यावर, जो पत्ता तुम्ही पॅन कार्डला साठी दिलेला आहे त्या पत्त्यावर तुम्हाला मिळून जाईल. यासाठी जवळपास शासनानं 1400 कोटी रुपये खर्च इतका या योजनेवर केलेला आहे. आणि सध्याच्या घडीला पॅन कार्ड हे अत्यावश्यक अशी बाब आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे पॅन कार्ड लागतं. हे सध्या हे डिजिटली सिक्युअर हे पॅन कार्ड असेल
याबाबत सध्या कुठलाही अर्ज वगैरे करायची गरज नाही. फक्त सध्या सरकारने यासाठी फक्त अनाउन्समेंट केली आहे. येणाऱ्या काळात त्यात ऑनलाईन अर्ज येतील, नवीन नवीन अपडेशन करायला सांगतील किंवा कुठला बदल करायला सांगतील. त्याबाबत जशी माहिती मिळेल तशी मी माहिती तुम्हाला नक्कीच देईन. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.